परमेश्वराला धन्यवाद. प्रभू येशूच्या नावामध्ये कॅमेरा परमेश्वराला धन्यवाद विशेष करून आपल्या आजच्या ह्या वेळेसाठी की परमेश्वराने आज आपल्याला परत एकदा विशेष करून परमेश्वराची इच्छा समजून घेण्याकरता एकत्र केलं. मी मनापासून परमेश्वराला त्यासाठी धन्यवाद देतो. आपण विशेष करून आज खास करून एक वचन वाचूया. त्या वचनानंतर आपण परमेश्वरामध्ये आजच्या आपल्या संदेशाला सुरुवात करायला जाऊया. दानिएल संदेशाचं पुस्तक अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 11 आणि 12. दानिएलचं पुस्तक वचन क्रमांक 10 अध्याय क्रमांक 10 वचन क्रमांक 11 आणि 12. तो मला म्हणाला, हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे. ते शब्द समजून घे. ऐक असं सांगितलं नाही. पुढं नीट उभा राहा, कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे. तो माझ्या बरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, दानिएला, भिवू नकोस, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले आहे. त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. परमेश्वराला धन्यवाद. वचन सांगतं परमेश्वराचं की आपण परमेश्वराचं वचन ऐकलं पाहिजे, परमेश्वराच्या वचनावर मनन केलं पाहिजे. सिम्पली बोल, काय अडचण नाही. यासाठी आठ कसं कर उपाय करायचा, काय अडचण नाही. परमेश्वरामध्ये विशेष करून झूम करतात. परमेश्वरामध्ये विशेष करून हे गरजेचं फक्त समजलं की परमेश्वर आपल्याला परमेश्वराचं वचन रोजच का वाचायला सांगतो. खरं तर परमेश्वराच्या वचनाचं परमेश्वर आपल्याला रोजच मनन का करायला सांगतो. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, तो तुझ्या मुखातून कधीही ढळता कामा नये. दिवस व रात्र त्याचं तू. यहोशुआच्या पुस्तकातच परमेश्वराने कित्येक वर्ष अगोदर परमेश्वराची इच्छा आपल्याला सांगून ठेवली होती की दुसरं तू काहीही काम करायचं नाही, दिवस आणि रात्र माझ्या वचनाचं मनन करत राहायचं. इवन दानिएल आणि फक्त यहोशुआ नाही, दावीद राजा सुद्धा आपल्याला सांगतो की माझ्या अंथरुणावर मी पडलेलो असताना परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये केलेल्या उपकारांचे मी स्मरण करून परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी मी नेहमी परमेश्वराची कृपा आठवून त्याला धन्यवाद असतो. परमेश्वराची कृपा माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने करवून मला किती मोठमोठ्या अडचणीतून साईडला काढलं ते मी नेहमी आठवण करत असतो. दानिएल, दावीद, यहोशुआ कित्येक परमेश्वराच्या सेवकाकडून परमेश्वराने हे परत परत सांगितलंय की आपण परमेश्वराच्या वचनाचं रोज मनन केलं पाहिजे. पण आज आपल्याला पवित्र आत्मा त्याच गोष्टीचं उत्तर सुद्धा सांगायला जात आहे की का परमेश्वराने सांगितलं की रोज आपण परमेश्वराच्या वचनाचं, आणि रोज असं नाही, सतत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तुमच्या कामामधून, तुमच्या बिझी शेड्यूलमधून, तुमच्या घरातल्या जबाबदारींपासून, कामावरच्या जबाबदारींपासून, whenever we get some free time from our responsibilities, तेव्हा का परमेश्वरामध्ये आपण परमेश्वराच्या वचनाचं मनन केलं पाहिजे. पुढे जाण्या अगोदर आपण यहोशुआमध्ये ते वचन वाचूया. यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय वचन क्रमांक, यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय 8 वचन. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काळजीपूर्वक पाह आणि रात्रंदिवस त्यांचं मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. फक्त सुखाचा होण्याकरता आणि फक्त यशप्राप्ती घडण्याकरता परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे असं नाही. ह्या दोन्हीच्या मध्ये एक गोष्ट आपण जेव्हा करतो परमेश्वराच्या कृपेने, ती गोष्ट केल्याने पुढचं वाक्य आपल्यासाठी सिद्ध करतो परमेश्वर. कोणतं वाक्य? म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि व तुला यशप्राप्ती घडेल. ह्या दोन गोष्टीच्या मध्ये एक गोष्ट आपल्याला करायची. कोणती? परमेश्वराचं वचन मनन केल्याच्या नंतर एक गोष्ट करणं आपल्याला गरजेची आहे. ती कोणती आपण ती बघायला जाणार आहोत. वचन सांगतं की एली हा परमेश्वरामध्ये शमूएल बालकाला, ऍक्च्युली शमूएल जो पुढे परमेश्वराचा संदेष्टा म्हणून उभा राहिला, त्याला शिकवण्यासाठी नेहमी उपलब्ध होता. काही दिवसच, नेहमी म्हणता येणार नाही,
काही दिवसच अवेलेबल होता. प्रत्येकाला माहीत आपल्याला की परमेश्वराने त्याला हाक मारली शमूएल बाळाला. त्याला कळलं नाही, त्याला काय वाटलं की जे माझ्यावर परमेश्वराचे गुरु म्हणून आहेत, परमेश्वरामध्ये जे मला गुरु म्हणून आहेत, महायाजक आहेत परमेश्वराच्या मंदिराचे, ते मला कदाचित हाक मारत असतील. पळत पळत गेला आणि तिसऱ्या वेळेस एलीने त्याला काय सांगितलं, आता जेव्हा तुला हाक मारण्यात येईल, तुला आता जेव्हा कोणीतरी हाक मारत आहे असं ऐकायला आपल्या प्रत्येकाला माहिती. परमेश्वराने त्याला सांगितलं, एलीने त्याला सांगितलं की बोल देवा तुझा दास असा रिप्लाय, असं प्रत्युत्तर तू दे. आणि वचन सांगतं की त्यानंतर परमेश्वराने शमूएल संदेष्टाला त्या गोष्टी प्रकट केल्या ज्या गोष्टी परमेश्वराची इच्छा होत्या. महत्वाचा मुद्दा काय, परमेश्वर वचनावर मनन कर म्हणून का सांगतो. एलीला कशावरून कळालं की शमूएलाशी बोलत आहे तो परमेश्वर आहे. एलीला कशावरून समजलं की शमूएलाला जो हाक मारत आहे तो परमेश्वर आहे. संपूर्ण इस्रायल सैन्य घाबरलं होतं, इस्रायलाचं संपूर्ण सैन्य घाबरलं होतं. आणि तशा अवस्थेमध्ये सुद्धा वचन सांगतं की दाविदाच्या कानावर एक वाक्य केलं, जो कोणी त्या बलिष्ठाचा वध करेल त्याला अमुक अमुक गोष्टी देण्यात येतील, त्याच्या परिवाराचा इन्कम टॅक्स माफ करण्यात येईल, त्याच्या सोबत राजाच्या मुलीचं लग्न लावून देण्यात येईल आणि बऱ्याच गोष्टी. तेवढ्या गडबडीत सुद्धा दाविदाने काय ऐकलं, त्या बलिष्ठाचा जो वध करेल तो. तेवढंच फक्त नाही तर त्यांनी आणखी गोष्ट ऐकली की तो बलिष्ठी परमेश्वराच्या लोकांना धमकावताना, परमेश्वराच्या लोकांना शिव्या देताना, परमेश्वराच्या लोकांचा अपमान करताना घाबरेना झालाय. त्याला बिनधास्त परमेश्वराच्या लोकांच्या विरुद्ध धजायची हिंमत व्हायला लागली. दाविदाने ही गोष्ट तिथं बघितली, ही गोष्ट व्यवस्थित दाविदाने बघितली. आणि त्यावेळेस वचन सांगतं की दावीद बिनधास्त मध्ये उतरला आणि राजाकडे गेला. राजाला सांगण्याकरता, काय सांगण्याकरता की राजे, मी परमेश्वराच्या कृपेने आज त्या बलिष्ठाचा परमेश्वराच्या कृपेने आज पूर्णपणे वध करून त्याचं शिर त्या धडापासून वेगळं करेल. लक्षात घ्या, ही गोष्ट दाविदाला कधी कळली की परमेश्वराचा आत्मा त्याच्या सोबत आहे, परमेश्वराचा आत्मा त्याला विजय देणार आहे. आणि परमेश्वराच्या आत्म्याद्वारे दाविदाकडून परमेश्वर इस्रायलाचा बचाव करून घेऊन इस्रायलाला विजय देणार आहे. ही गोष्ट दाविदाला कधी कळली, जेव्हा दावीद परमेश्वराच्या वचनांवर मनन करत चालला. दिस इज नॉट ओनली द वर्ड ऑफ गॉड. परमेश्वराचं बायबल फक्त परमेश्वराचं वचन नाही, परमेश्वराचं लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पाठवलेलं बायबलच फक्त परमेश्वराचं वचन नाही. परमेश्वराच्या लेकरांनो, विश्वासानं, बहिणीनो, भावांनो, परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घ्या सगळेजणच. फक्त परमेश्वराने बायबल जी आपल्याला दिलेलं आहे तेवढंच परमेश्वराची इच्छा आहे असं नाही. हे परमेश्वराचं आपल्यापर्यंत पोहोचलेलं लिखित स्वरूपातलं वचन आहे. पण फक्त याच वचनाचा अर्थ म्हणजे परमेश्वराचं वचन असं नाही. यात परमेश्वराच्या आज्ञा लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण योहानाकडनं परमेश्वराने कन्फर्म केलेलं आहे, खात्री करून दिलेली आहे की प्रत्येक गोष्टी जर का बायबलमध्ये लिहित गेल्या असत्या तर हे बायबल ह्या जगात सुद्धा मावलं नसतं. मुद्दा आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे, दावीद राजाची जी वचनं आहेत ती वचनं आपल्याला यहेजकेलच्या पुस्तकामध्ये सापडतात का. मी आतापर्यंत भरपूर शिकवलंय, आज तुम्ही एकदा रिपीट करून जाता त्या गोष्टींना. जी गोष्ट यहेजकेल संदेष्टाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने सहभागी केलेली आपल्याला सापडतात, ती पुस्तकं प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतात का, किंवा ती वचनं प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतात का, किंवा प्रगटीकरणामध्ये जी वचनं आहेत काय त्यातलं प्रत्येक वचन स्तोत्रसहितामध्ये सापडतं का, नीतिसूत्र, विलापगीत, उपदेशक यामध्ये सापडतं का. मग त्याचा अर्थ असा आहे का की फक्त प्रगटीकरण लिहिणारच परमेश्वराचा प्रेषित योहान हाच खरा सेवक. मग त्याचा अर्थ असा आहे का की यहेजकेल खोटा संदेष्टा, यशया खोटा संदेष्टा. एलियाचं पुस्तक बायबलमध्ये कुठंच नाहीये की एलियाने परमेश्वराची वचनं लिहिली. एलियाचं वचन, एलियाद्वारे रचण्यात आलेलं पहाटेच्या समय लिहिलेलं एक बोधपर स्तोत्र.
मग ह्याचा अर्थ असा आहे का की एलियाला परमेश्वराने बाकीचे वचन प्राप्त करून दिले नव्हते? ह्याचा अर्थ असा आहे का की एलियासोबत परमेश्वर आणखी बोलला नव्हता? प्रत्येक वचन बायबलमध्ये सहभागी नाही आहेत. आपण समजून परमेश्वरामध्ये सगळेजण काय घ्यायचं आहे की आपल्याला परमेश्वर वचनावर मनन करा म्हणतो. मग काय फक्त परमेश्वर आपल्याला याच वचनावर मनन करा म्हणतो का? मुद्दा आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे वचन आपण मनन केलंच पाहिजेच. परमेश्वराचं लिखित वचन आपण मनन केलंच पाहिजे. देअर इज नो डाऊट, संशयच नाही. पण लक्षात घ्या, परमेश्वर आदामाला जे बोलला काय तेच परमेश्वर नवीन करारामध्ये मत्तयाला बोलला का? परमेश्वर नवीन करारामध्ये जे पेत्राला बोलला, जुन्या करारामध्ये परमेश्वर तेच यशायाला बोलला असेल का? मग त्याचा अर्थ असा आहे का की परमेश्वर यशायाला कधी बोललाच नाही? सॉरी, मुद्दा आपण सगळं लक्षात घेऊया. दिस इज नॉट ओनली फादर गॉड्स वर्ड, इट इज हिज रिटन विल टू ऑल ऑफ अस टू मेडिटेट अपॉन इट डे अँड नाईट ॲज वेल ॲज. याच्या सोबतच, व्यतिरिक्त नाही, याच्या सोबतच ही पहिली परमेश्वराची इच्छा आपल्यापर्यंत परमेश्वराने पोहोचवली. पण ह्याच्या सोबतच, मी म्हणणार नाही याच्या व्यतिरिक्त, याच्या व्यतिरिक्त म्हणलं तर अर्थ बदलतो. याच्या सोबतच पवित्र आत्मा आपल्याशी आज सुद्धा संवाद साधतो. आज सुद्धा पवित्र आत्मा आपल्याशी त्याच्या इच्छा शेअर करतो. त्या इच्छा आपल्याला लोकांना समजावून सांगण्यासाठी परमेश्वर पवित्र आत्मा आज सुद्धा आपल्याला बोलतो. त्या लोकांना तारण्यासाठी, त्या लोकांना परमेश्वरामध्ये स्थिर करण्यासाठी आणि त्या लोकांना परमेश्वरामध्ये. म्हणून परमेश्वर त्याचं वचन आपल्याला मनन करायला सांगतो. आपल्या आजच्या विषयाचं उत्तर की परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनावर मनन करायला का सांगतो? यासाठी की जर वचन तुम्ही मनन करायला सुरुवात कराल, देन इट विल स्टार्ट टू रिव्हील इटसेल्फ अनटू यू. वचन स्वतःला आपल्याशी प्रगट करायला चालू करतं. परमेश्वराचं वचन जे जीवित आहे, वचन सांगतं, वचन फक्त लिहिलेलं एक वाक्य नाही आहे. वचन खुद्द स्वतः प्रभू येशू आहे. प्रभू येशू स्वतः परमेश्वराचं लिखित आणि जिवंत असलेलं वचन आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देव असा होता आणि शब्दच देव होता. खुद्द प्रभू येशू हे वचन आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला देखील परमेश्वर जे बोलतो ते स्वतः प्रभू येशू बोलतो. प्रभू येशूच स्वर्गीय पिता, प्रभू येशूच पवित्र आत्मा, प्रभू येशूच पुत्र आहे. हे समजून घेणं गरजेचं आपल्या प्रत्येकाला की प्रभू येशू आपल्याला जेव्हा बोलतो त्या वाक्यांना सोडून देऊ नये. प्रभू येशू दाविदाशी बोलला, काय बोलतो? सॉरी, परमेश्वर प्रभू येशू दाविदाशी बोलला. आपण काय बोलला बघूया. स्तोत्रसंहिता 47 अध्याय 7वं वचन. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. तुम्ही लक्षपूर्वक. दावीद म्हणत नाही तुम्ही त्याची स्तुती स्तोत्रे गा. दावीद काय म्हणतो? तुम्ही लक्षपूर्वक. बी केअरफुल while praising, while worshiping Father God, while worshiping Jesus. Be careful. लक्षपूर्वक, काळजी घेऊन परमेश्वरामध्ये. ऍक्च्युली काळजी म्हणता येणार नाही, लक्षपूर्वक, विदाउट इग्नोरिंग हिज प्रेझेन्स. त्याच्या उपस्थितीकडं दुर्लक्ष न करता, फक्त म्युझिककडे लक्ष देऊन नाही, गाण्यातल्या फक्त सुरांकडे लक्ष देऊन नाही, स्तुतीच्या आराधनेच्या गीतांच्या शब्दांकडे फक्त लक्ष देऊन नाही, सगळ्यात महत्वाचं पवित्र आत्म्याच्या उपस्थितीकडं लक्ष देऊन. दावीद राजा म्हणतो तुम्ही सगळेजण, तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. त्याची स्तुती आणि त्याची स्तोत्रे गा. दावीद हे वचन जेव्हा प्राप्त केला त्यावेळेस तो एकटा होता का? बिलकुल नाही. परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करत होता. जी काही वचनं दाविदाने लिहिली ती परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिली. परमेश्वराच्या वचनातील परमेश्वराच्या प्रत्येक सेवकांनी जी ही वचनं ह्या परमेश्वराच्या पवित्र शास्त्रात लिहिलेली आहेत ती फक्त आणि फक्त आपल्या प्रत्येकाला माहित आहे, पवित्र आत्म्याच्या कृपेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सगळ्यांनी ती शब्द, ती वचनं लिहिलेली आहेत. पवित्र आत्म्याशिवाय कुणीही बायबल लिहिलेलं नाही. त्यांना पवित्र आत्मा जे जे लिही म्हणून सांगत होता त्या त्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत.
प्रगटीकरणामध्ये आपण बघतो योहानाला परमेश्वर काय म्हणला, हे वाक्य लिहू नको, जे तू आता ऐकलंस ते गुप्त ठेव, ते लोकांना उघड करू नको. चा अर्थ काही गोष्टी माणसांसाठी लपवलेल्या आहेत, परमेश्वराने रहस्य अशा ठेवलेल्या आहेत, त्या प्रत्येकासाठी परमेश्वर उघड्या करत नाही. मग ते परमेश्वराचं वचन नाही का? ऑब्व्हियसली दॅट इज ऑल्सो फादर गॉड्स कमांडमेंट, फादर गॉड्स वर्स, फादर गॉड्स विल फॉर ऑल ऑफ अस. बट इफ वी हॅव टू, जर आपल्याला ते परमेश्वरामध्ये समजून घ्यायचे असेल तर लक्षात घ्या, एका वरच्या दर्जावर आपल्याला जावं लागतं. परमेश्वराच्या कृपेने, पवित्र आत्म्याच्या एका वरच्या दर्जावर आपल्याला जावं लागतं. आणि तेव्हा परमेश्वर आपल्याला ते देखील वचन परमेश्वराकडून प्रगट करायला चालू करतो. मला मुद्दा काय सांगायचं परमेश्वरामध्ये आपण सगळ्यांना समजून घेऊया. वचन ह्यासाठी वाचा म्हणतो परमेश्वर, कारण वचन जेव्हा आपण वाचतो तेव्हा वचन आपल्याला प्रगट होतं. स्तोत्रसंहिता 45 17 वचन आपल्या सगळ्यांकरता मी वाचत आहे. स्तोत्रसंहिता 45, सॅम्स चॅप्टर 45 वर्स नंबर 17. स्तोत्रसंहिता 45 वचन 17. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन. दाविदाला कुठंतरी खात्री मिळाली. कोणती खात्री? मी असं काहीतरी करणार आहे की ज्याच्यामुळे परमेश्वर तुझं नाव पिढ्यानपिढ्या, माझ्या मुलासोबत फक्त नाही, माझ्या नातवासोबत फक्त नाही, इस्रायलाच्या, माझ्या स्वतःच्या घरातल्या, माझ्या खानदानीतल्या, माझ्या घराण्यातल्या पिढ्यानपिढ्या लक्षात राहील तुझं नाव, तुझ्या नावाचं स्मरण पिढ्यानपिढ्या राहील, असं मी करणार आहे परमेश्वरा. ही खात्री त्याला मिळाली कोणाकडनं? परमेश्वराकडून, पवित्र आत्म्याकडून. म्हणजे आपल्याला परमेश्वरामध्ये समजून काय घ्यायचंय? वचन आपल्याला तो देतो जो स्वतः वचनाचा निर्माण करत आहे, परमेश्वराचा पवित्र आत्मा. आणि म्हणून तो आपल्याला सांगतो की तू वचन वाच, वचनाचं मनन कर. का? कारण ते वचन तू घ्यायला पाहिजे आणि ते वचन परमेश्वराने पूर्ण करण्याकरता तो प्रार्थना केली पाहिजे. Then God will reflect that word into your life, through your life, from your life, for glory of himself. परमेश्वराला महिमा मिळण्यासाठी मग परमेश्वर काय करतो? त्या वचनाला तुझ्या जीवनामधून, तुझ्यामधून परमेश्वराच्या महिमेसाठी इतरांसमोर प्रगट करतो. कधी? जेव्हा आपण हे वचन समजून घेतो. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करेन. म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील. म्हणजे दावीद म्हणला जी गोष्ट, ती गोष्ट तो प्रार्थनेनुसार परमेश्वराकडे नेला सुद्धा, की जे इतक्या वर्षानंतर, दावीदाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा आज आपण सगळे परमेश्वराची लेकरं परमेश्वराच्या नावाची आठवण ठेवलेले आहोत. का? कारण दावीद राजाला परमेश्वराने एक वचन दिलं. कोणतं वचन दिलं? वाच परत 17 वचन. तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन. पुढं म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकार स्मरण करतील. देवाची इच्छा होती कोणती? सगळेजण नीट समजून घ्या परमेश्वरामध्ये. मी आज थांबत नाही, थोडंसं मी स्पीड चालू आहे. सगळेजण ही गोष्ट परमेश्वरामध्ये व्यवस्थित समजून घ्या. देवाची इच्छा होती की परमेश्वराच्या नावाचं स्मरण पिढ्यानपिढ्या केलं जावं. लोक युगानुयुग परमेश्वराचे उपकार स्मरण करत राहोत. ही देवाची इच्छा परमेश्वराने काय केलं? पवित्र आत्म्याकडून ही इच्छा वचन रूपाने दाविदाच्या मनामध्ये घातली. दावीद ते वचन बोलला. परमेश्वराने त्याला ते लिही म्हणून सांगितलं, त्याची नोंद करून ठेव म्हणून सांगितलं. आणि ते वचन तो प्रार्थनेमध्ये घेऊन परमेश्वरात जवळ गेला. त्या वचनाकरता त्यांनी प्रार्थना केली की परमेश्वरा हे वचन पूर्ण कर. आणि म्हणून आपण आज बघतोय दाविदाच्या त्या प्रार्थनेचं उत्तर. हे वचन दाविदाची प्रार्थना आहे, कोणी ह्याला नाकारू शकत नाही. आपण सगळेजण ह्याला स्वीकारावं असं हे वचन आहे परमेश्वरामध्ये. दाविदाची अशी हे एक प्रार्थना आहे. हे वचन दाविदाची एक प्रकारे ही प्रार्थना परमेश्वराकडे हे वचन. म्हणजे आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. ह्या बायबलमधलं आपण कोणतंही वचन काढू दे. परमेश्वर कृपेने मी एक अध्याय काढलाय, मत्तई कृष्णवर्तमान 4 अध्याय. मत्तई कृष्णवर्तमान 4 अध्याय 23 ते 25. मत्तई कृष्णवर्तमान, बुक ऑफ मॅथ्यू, गॉस्पेल ऑफ मॅथ्यू, गॉस्पेल रिटन बाय फादर गॉड्स एपोस्टल मॅथ्यू. नंतर येशू चॅप्टर 4 वर्स 23, 24, 25. 23, 24, 25 अध्याय क्रमांक 4. नंतर येशू लोकांच्या सभास्थानामध्ये, यहूदी लोकांच्या सभास्थानामध्ये सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता सजवीत, गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुःखी बरी करत
गालिलभर फिरला हम्म. आणि त्याची कीर्ती सूर्या देशभर पसरली, हम्म. तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेब्रेटरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुखण्यातांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मग राहील दकाप्लिस, यरुशलेम, यहुदिया व यर्दनच्या पलीकडचा प्रदेश यातून लोकांचे थव्यांचे थवे त्याच्या मागे चालले. दिस इज द प्रेयर ऍक्च्युअली which we must have to pray. It is not only the incident which was happened with Jesus. It is not only the incident. ही फक्त प्रभू येशूसोबत घडलेली घटना नाही. परमेश्वराची इच्छा आहे की माझ्या संदेष्ट्या, माझ्या सेवका, माझ्या सुवार्तिकांनो, माझ्या परमेश्वरामध्ये असणाऱ्या याजकांना, ज्याला मी तुम्हाला याजक म्हणून उभं केलेलं आहे, ज्या तुम्हाला मी प्राचार्य सांगितलं तुमचं, तुम्ही प्रेषित आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही सुवार्तिक आहात, तुम्ही संदेष्टे आहात, ज्या आपल्याला परमेश्वराचं पाचारण सांगितलेलं आहे वचनामध्ये, ते आपण सगळ्यांनी प्रार्थना करण्यासाठी हे वचन इथं दिलेलं आहे. ही फक्त प्रभू येशूच्या जीवनात घडलेली घटना नाही. हिच्या मागचं प्रगटीकरण हे आहे की तू सुद्धा हे वचन समजून घे, तू स्वतःसाठी हे वचन लागू कर. तू तिथं काय लिही, नंतर परमेश्वराचे संदेष्टे स्वप्नील सोलापूरच्या लोकांच्या सभास्थानामध्ये, सोलापुरातील लोकांच्या घराघरामध्ये परमेश्वर कृपेने सुवार्तेची घोषणा करीत, असं आपण हे वचन वाचायला पाहिजे. आणि मग हे वचन ॲज इट इज प्रार्थनेकडे परमेश्वराकडे प्रार्थनेसाठी घेऊन गेलं पाहिजे. आणि मग आपण बघतो की परमेश्वर त्याच्या सेवेसाठी आपल्याला किती अधिक वापरत आहे. दॅट्स वाय वी हॅव टू रीड डेली बायबल. त्यासाठी आपण परमेश्वराचं वचन रोज मनन केलं पाहिजे. दॅट्स वाय वी मस्ट हॅव टू, नॉट ओनली वी शुड, वी मस्ट हॅव टू मेडिटेट अपॉन द वर्ड ऑफ फादर गॉड. परमेश्वर स्वर्गीय पित्याच्या वचनावर ह्यासाठी आपण रोज मनन केलं पाहिजे. कारण वचन मनन करताना देव आपल्याबद्दल सुद्धा काहीतरी त्यातून प्रगट करतो. 5वा अध्याय 12 वचन, मत्तय शुभवर्तमान 5वा अध्याय 12 वचन. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. मग हे वचन आपल्याला प्रार्थनेमध्ये घेऊन जायची इच्छा होती जेव्हा आपण याच्यावर मनन करतो. परमेश्वर जर त्यांनी पेत्राचा छळ केलाय आणि तरीही पेत्र तुझं सुवार्ता कार्य कधीही बंद केलं नाही, तरीही पेत्र कधी पळून गेला नाही, पण परमेश्वर आज धन्यवाद तुला की त्यापेक्षाही तुझी कृपा आज आमच्यावर तू वाढवली आहेस. खरोखर तुझी ती कृपा माझ्यावर आता कर आणि मला सुद्धा परमेश्वर आता लोकांच्या जीवनामध्ये तुझी सुवार्ता सांगण्यासाठी तुम्हाला आता उपयोग कर. नुसती सुवार्ता सांगण्यासाठी नाही, पण लोकांच्या तारणासाठी सुद्धा आता मला उपयोग कर की ते सुवार्ता त्यांनी स्वीकार करू दे. परमेश्वरा, मी ज्या कोणाला तुझ्या इच्छेने स्वर्गीय पित्या, दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट. वी मस्ट नॉट टेल गॉस्पेल बाय अवर विल. आपल्या इच्छेने आपण सुवार्ता सांगू नये, परमेश्वराच्या इच्छेने सांगितली पाहिजे. माहीत पाहिजे आपल्याला की ह्याला सुवार्ता सांगायची किंवा नाही, त्या गटाला, त्या समूहाला सुवार्ता सांगायची किंवा नाही, आणि सांगायची तर कशी सांगायची. प्रत्येकालाच आपण जाऊन डायरेक्टली सांगू शकत नाही येशू उठला आहे, तो आला होता, त्याने जन्म घेतला तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्याने वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला आणि तिसऱ्या दिवशी स्वर्गीय पित्याने त्याला परत. डायरेक्टली ही सुवार्ता आपण जाऊन प्रत्येकाला सांगू शकत नाही. हे समजणं गरजेचं आहे. दॅट स्पिरिट ऑफ डिसर्नमेंट विल हेल्प यू टू टेल द गॉस्पेल ऑफ फादर गॉड टू एव्हरीबडी विथ अ युनिक पद्धत. एका वेगळ्या पद्धतीने परमेश्वर प्रत्येकाला सुवार्ता सांगायला आपल्याला उपयोग करेल. मी म्हणत नाही की ती सुवार्ता जी खरी आहे ती आपण त्यांना सांगितली नाही पाहिजे, पण डायरेक्टली त्याच सुवार्तेला त्यांच्या समोर जाऊन हात घालणं चुकीचं ठरेल. वचन सांगतं 4था अध्याय की प्रभू येशू सुवार्तेची घोषणा करीत. मग बायबल एकदा सुद्धा सांगत नाही की प्रभू येशूने नेमकी सुवार्ता, ऍक्च्युली एकदा सांगत नाही असं नाही, पण जास्त वेळेला सांगत नाही. बायबल जास्त वेळेला सांगत नाही की नेमकी प्रभू येशूने काय सुवार्ता सांगितली होती. खास प्रभू येशू सुवार्तेसाठी सांगत बसला होता असं जास्त वचन सांगत नाही. तो दाखल्यांनी लोकांना बोलला, तो उदाहरणांनी लोकांना बोलला. काही जणांना त्यांनी पहिल्यांदा बरं केलं, काही जणांच्या जीवनामध्ये घडलेले मोठमोठे चमत्कार त्यांनी पहिल्यांदा लोकांसमोर आणले, मग सुवार्ता सांगितली. आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये हे समजून घ्यायचं आज की परमेश्वर आपल्याला वचनावर मनन का कर म्हणतो. स्वर्गीय पिता,
परमेश्वराच्या वचनावर आपल्याला मनन का कर म्हणतो. व्हाय गॉड टेल्स अस टू मेडिटेट अपॉन हिज वर्ड डे अँड नाईट. रात्र आणि दिवस परमेश्वर त्याच्या वचनावर आपल्याला मनन का कर म्हणतो. कारण वचनामध्ये आपल्याला परमेश्वर ते दाखवून देतो जे तिथं उघड लिहिलेलं नाहीये, जे तिथं कॉम्पॅक्टली लिहून ठेवलंय. कॉम्पॅक्टली 6 इंच फोन असतो आपल्या हातामधला मोबाईल फोन, पण तो कामं किती करू शकतो. त्याच्या आकाराच्या तुलनेमध्ये तो कितीतरी मोठमोठी कामं करू देतो आपल्याला, कितीतरी मोठमोठी कामं. परमेश्वराचं वचन त्या मोबाईल फोनपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. 4 अध्याय वचन क्रमांक 6, मत्तय वर्तमान 4 अध्याय वचन क्रमांक 6. आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यांवर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर जळून करतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस. हे येशूला कळलं कधी. प्रभू येशूला हे उत्तर लगेच कधी कळलं. काय प्रभू येशू आन्सर काय म्हणायचं त्याला, उत्तर पत्रिका लिहून आणला होता का, आन्सर शीट काय प्रभू येशू रेडी करून लिहून आणता का. प्रभू येशूला ही उत्तर खटाखट त्या सैतानाला, परीक्षकाला कशी काय देता आली. कशी काय. कारण प्रभू येशूला वचनांवर लहानपणापासून मनन करण्याची सवय होती. लहानपणापासून परमेश्वराच्या वचनांवर मनन केलेलं असल्यामुळं सैतान त्याच्या बुद्धीमध्ये, त्याच्या विचारामध्ये त्याला कोणत्याही वचनांनी फसवायचा प्रयत्न करू दे, प्रभू येशूला लगेच कळायचं की मी फसवला जात आहे, मला फसवायचा प्रयत्न केला जात आहे. फसवला जात आहे नाही, मला फसवायचा प्रयत्न केला जात आहे. सॉरी, मला फसवायचा प्रयत्न केला जातो. त्याला लगेच कळायची ती गोष्ट. पवित्र आत्मा ती बुद्धी त्याला लगेच द्यायचा. कारण प्रभू येशू रोज परमेश्वराच्या वचनावर मनन करत असायचा. वचन सांगतं पेत्र, याकोब आणि योहान सोबत असताना त्यांना दिसलं, पेत्राला दिसलं की मोशे आणि एलिया प्रभू येशूशी बोलत आहेत आणि प्रभू येशू त्यांच्याशी बोलत आहे. मग मला सांगा, प्रार्थनेसाठी त्यांनी गेलेला असताना डोळे का बंद केले नाहीत. प्रार्थनेसाठी प्रभू येशू गेलेला असताना का त्यांनी खोलीमध्ये गेला नाही. प्रार्थनेसाठी प्रभू येशू गेलेला असताना का त्या खोलीचे त्याने दरवाजे लावून घेण्यासाठी, खिडक्या लावून घेण्यासाठी त्या प्रकारच्या खोलीचं प्रार्थना का नाही केला. उघड्या प्रभू येशू प्रार्थना का केला. लोक सगळेजण झोपल्यानंतर रात्रीच प्रार्थना का केला. जास्त ठिकाणी परमेश्वर वचन सांगत नाही की पहाटे उठून प्रभू येशूने प्रार्थना केली, दुपारी प्रभू येशूने प्रार्थना केली. वचन जास्त सांगत नाही. वचन ह्याच्यावर जास्त भर देतं आणि त्याला उघड करतं की प्रभू येशूने रात्री जास्त प्रार्थना केली. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही रात्रीच प्रार्थना करा, दिवसा करू नका. नाही, मी ते म्हणत नाही. कधीही प्रार्थना करा, परमेश्वर ऐकतो प्रार्थना. मुद्दा हा आहे, वचन सांगतं परमेश्वराचं प्रभू येशू त्यांच्याशी बोलताना डोळे उघडे ठेवला होता. मग काय प्रभू येशू काही तत्वांनी बांधला का केला नाही. काही जण म्हणतात की प्रार्थना करताना डोळे बंदच केले पाहिजे. स्त्रियांनी, बहिणींनी, मुलींनी डोकं कव्हर केलंच पाहिजे, डोक्यावर आच्छादन घेतलंच पाहिजे. पुरुषांनी आपले हात कंपल्सरी वर केलेच पाहिजेत. कुठेही उभारून कसंही बसून प्रार्थना करू नये. काही जण नियमावर नियमन होतात, डॉक्ट्रिन्स करतात काही जण. मला हे सांगायचं नाही की नियमशास्त्र काय सांगतं आणि परमेश्वराचं वचन काय सांगतं, तो आपलाचा विषय नाहीच आहे. मला विषय हा तुम्हाला सांगायचा आहे की प्रभू येशू जेव्हा एलियाशी बोलला, मोशेशी बोलला, ही सवय त्याला लहानपणापासून होती. म्हणून 4 अध्यायामध्ये वचन काय सांगतं, 3 अध्यायाची शेवट, 4 अध्यायाचं पहिलं वचन, मत्तय 4:1. तेव्हा सैतानाकडे येशूची परीक्षा व्हावी, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. त्यावेळेस प्रभू येशू घाबरला नाही. आता माझी परीक्षा होणार म्हणजे मी काय करायचं. त्याला उत्तर परमेश्वरामध्ये फटाफट देता आली, खटाखट देता आली. कशामुळं. कारण आतापर्यंत परमेश्वराच्या वचनावर तो रोज मनन करत आला होता. सैतान त्याला फसवू शकला नाही. सैतान परमेश्वर त्याशी फसवू शकला नाही. का फसवू शकला नाही. बिकॉज जीसस मेडिटेट अपॉन द वर्ड ऑफ फादर गॉड डेली. ॲक्च्युली द ट्रूथ इज ही was, he is and he will be the only word of Father God. प्रभू येशू स्वतः परमेश्वराचं वचन होता, परमेश्वराचं वचन आहे आणि परमेश्वराचं वचन राहणार आहे. ही तर गोष्ट झाली. वचन ही गोष्ट नाकारत नाही. तो माणूस होता, त्याने दैवीपणा बाजूला ठेवून टाकला होता. तो पूर्ण मनुष्य होता, पूर्ण देव असताना सुद्धा. वचन स्पष्ट करतं परमेश्वराच्या त्या 12 टोळींना, स्वर्गदूताच्या
परमेश्वराच्या 12 टोळे, सर्वजणांच्या 12 टोळ्यांना परमेश्वराने एका हाकेमध्ये बोलून घेतला असताना त्या आल्या असत्या परमेश्वर मत्तीला. म्हणजे ह्याचा अर्थ तो देव सुद्धा होता, पण त्यावेळेस तो मनुष्य सुद्धा होता. मुद्दा हा आहे की प्रभू येशूला सैतानाला उत्तरं कधी देता आली आणि का देता आली? कारण तो प्रभू येशू परमेश्वर, आपला परमेश्वराचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू रोज परमेश्वराच्या वचनावर मनन करत होता. अँड दॅट्स वाय वी ऑल्सो डेली, रोज जेव्हा जेव्हा मी तर म्हणतो तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक वेळेस मोबाईल फोन घेऊन त्याला स्क्रोल करायच्या ऐवजी, फोनच्या मी विरोधामध्ये नाही आहे, पण तिथे वेळ घालवायच्या ऐवजी वचनाचं मनन करण्यासाठी वेळेचा उपयोग करा अशी मी विनंती करेन सगळ्यांना. कारण वचन सांगतं परमेश्वराचं, वचन पूर्ण व्हावं म्हणून वचन दिले गेलं होतं. 4 अध्याय 14 वचन, मत्ती वर्तमान 4 अध्याय 14 वचन, मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स नंबर 14. हे अशासाठी की यशाया संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. म्हणजे यशाया संदेशाचं वचन जे काही असेल पुढे दिलंय ते, यशाया संदेशाचं वचन दिलं कशासाठी होतं? पूर्ण करण्यासाठी. प्रभू येशू वधस्तंभावर का म्हणला पूर्ण झाले? कारण त्यांनी सगळी त्या दिवसापर्यंतची वचनं पूर्ण केली. आपला मुद्दा परमेश्वरामध्ये आपण सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. सॉरी, जे जे वचनं दिलेत ना परमेश्वराच्या बायबलमध्ये, परमेश्वराच्या ह्या नवीन करार, जुन्या करारामध्ये, परमेश्वर पवित्र शास्त्रामध्ये, आपण सगळेजण ती वचनं सिंगल घ्यायला पाहिजेत शक्य असेल तर, आणि रोज त्या वचनांना परमेश्वराकडे घेऊन प्राप्त केली पाहिजे. उदाहरणार्थ स्तोत्रसंहिता 24, स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 24, चौथं वचन, ज्याचे हात स्वच्छ आहेत, आणि 5वं वचन, 4 आणि 5. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, तो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. मग आपण परमेश्वराकडे जाऊन म्हणलं पाहिजे, परमेश्वरा माझे हात स्वच्छ आहेत. कशामुळं? आता मी तुझ्या अधीनतेत आलोय. मी पाप करणं तुझ्या कृपेने बंद केलंय. माझ्या जीवावर नाही, माझ्या ताकदीने नाही, माझ्या टॅलेंटने नाही, माझ्या बुद्धीने नाही, तुझ्या कृपेने मी आता पाप करणं सोडून दिले. परमेश्वरा, तुला मी विकून टाकलंय स्वतःला. आता तू मला खरेदी केलंयस तुझ्या रक्ताचं मोल देऊन. माझा विश्वास आहे आणि म्हणून माझे हात स्वच्छ आहेत. पुढं असं का? आणि ज्याचे मन शुद्ध आहे, आणि ज्याचं मन शुद्ध आहे, परमेश्वराचं मन शुद्ध आहे. माझ्या मनामध्ये कुणाबद्दल राग नाहीये, कुणाबद्दल क्लेश नाही, कुणाबद्दल मनामध्ये वाईट भावना नाही. पुढं, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही. मी परमेश्वरा त्या गोष्टींना आता उत्साह मानत नाही, त्या गोष्टीमध्ये मी आता आनंद मानत नाही, त्या गोष्टीमध्ये मी तासनतास वेळ देणं आता चांगलं समजत नाही. देवा, ज्या गोष्टी असत्य आहेत, मला माहिती की ते फेक आहे, मला माहिती की ते खरं नाही आहे. नवीन करामध्ये वचन सांगतं, जे काही सत्य त्याच्यावर मनन करा. वचन इथं काय सांगत आहे? जे काही असत्य त्याच्याकडे आपले चित्त लावलं. मी त्याच्याकडे चित्त लावत नाही परमेश्वरा. तर मी तशापैकी जर तुझ्या नजरेमध्ये आज तुला दिसत असेल तर 5वं वचन, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. मला परमेश्वरा तुझ्यामध्ये तो आशीर्वाद दे. जर मला तू अशा प्रकारचं बघत असेल तर मला आता कसलेही कष्ट देऊ नको. वचन सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला दिला जातो परमेश्वराकडून, तेव्हा तो आणखी क्लेश आपल्या जीवनात येऊ देत नाही, आणखी दुःख परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येऊ देत नाही, आणखी त्रासांना, संकटांना, अडचणींना अजगरासारखं वेळा घालून आपल्या जीवनामध्ये बसू देत नाही, ठाण मांडून बसू देत नाही. त्यांना अक्षरशः आपलं जीवन म्हणजे त्यांना एक रेस्ट्रिक्टेड 440 व्होल्टचा करंट वाहणारा एरिया आहे हे समजतं अडचणींना. की प्रॉफिट स्वप्नीलच्या जवळ जाणं म्हणजे स्वतःचा जीव गमवून बसणं हे अडचणींना समजतं. म्हणून ते यायचं म्हणलं ना, पहिल्यांदा बघतात, अरे हा तो घर आहे, हे ते घर आहे, हे ते परिवार आहे, हा तो दरवाजा आहे, आणि त्या घराच्या आतमध्ये, त्या दरवाजाच्या आतमध्ये तो व्यक्ती आहे जो परमेश्वराचा संदेष्ट आहे, ज्याच्यावर परमेश्वराने त्याचं स्वतःचं रक्त ओतून ठेवलेलं आहे, जो परमेश्वराच्या रक्ताच्या अधीनतेत राहत आहे, जो परमेश्वराच्या कृपेच्या अधीनतेत राहत आहे, ज्याच्यावर परमेश्वराच्या सेवकांचा हात आहे, ज्याच्या करता परमेश्वराचे सेवक कंटिन्यू प्रार्थना करत आहेत. आता आपल्याला ह्या घराला ओलांडणं ह्याच्याशिवाय उत्तर नाही, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. ओलांडण सण रोज आपल्या जीवनामध्ये घडत राहतो. रोज आपल्या जीवनाला मर्या ओलांडून जातात.
अडचणी आपल्या जीवनाला ओलांडूनच जाणं पसंत करतात आपल्या घरामध्ये यायच्या ऐवजी, कारण त्यांना माहित आहे ह्याच्या घरामध्ये येणं म्हणजे आपली मान त्याच्या मनगटामध्ये देऊन टाकणं आणि तिला तो मुरगाळ्याशिवाय सोडणार नाही. अडचणीनं समजा जर होत आपल्याला समजून घेणे गोष्ट गरजेची आहे. जेव्हा आपण असं वचन धरून प्रार्थना करतो आणि वचनाला धरून प्रार्थना करता येण्यासाठी रोज वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. सो द मेन पॉइंट अँड द आन्सर इज धिस. का रोज वचनावर मनन केलं पाहिजे? कारण त्या वचनाला आपल्याला धरून ते वचन परमेश्वरासमोर सादर करून की बघ परमेश्वरा तू तुझ्या वचनात असं म्हणलंय आणि मी आता ह्या वचनानुसार वागायला सुरुवात केलंय. 24वा अध्याय 25वा अध्याय स्तोत्रसंहिता 25वा अध्याय वचन क्रमांक 20. स्तोत्रसंहिता 25वा अध्याय वचन क्रमांक 20. माझ्या जीवाचे रक्षण कर, मला मुक्त कर. का? कशासाठी? मला अडचणीत पडू देऊ नको, माझ्या जीवनामध्ये संकट राहू देऊ नको. का? कशासाठी? मी तुझा आश्रय तुझा धरला आहे. आश्रय धरलाय म्हणून परमेश्वरा. पुढं म्हणून माझी फजिती होऊ देऊ नकोस. माझ्या लोकांसमोर फजिती होऊ देऊ नकोस. मी म्हणलं परमेश्वरा की डिसेंबर 2024च्या आतमध्ये बेथेल भवन इथं परमेश्वराने आपल्याला एकत्र केलेलं आहे परमेश्वराच्या महिमेसाठी. 80 विश्वासी गण तिथं आलेलेच आहेत. परमेश्वरा माझी फजिती तू होऊ देऊ नको. कारण हा शब्द मी माझ्या इच्छेने नाही बोललो, मी तुझ्या कृपेने बोलू परमेश्वर हा शब्द. आणि माझा विश्वास आहे की तू ऑलरेडी त्याला पूर्ण केलेस. येणाऱ्या शब्दात दिवशी त्याचं उत्तर आपल्याला दिसणार आहे. 60 कप पेक्षा जास्त चहा आपल्याला आणावा आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाचा शब्द आहे. येणाऱ्या शब्दात दिवशी 60 कप पेक्षा अधिक चहा आपल्याला आणावा लागणार आहे. आणि ही त्याची सुरुवात असणार आहे परमेश्वराकडून की आपण आणखी प्रार्थनेमध्ये स्थिर राहावं म्हणून. डिसेंबर 24 संपण्याच्या आतमध्ये, ख्रिसमसच्या आतमध्ये परमेश्वर आपल्याला हे दाखवून देणार आहे की 80 विश्वासीगण आपल्या चर्चमध्ये आलेले असणार परमेश्वराच्या महिमेसाठी. परमेश्वरासाठी धन्यवाद. फक्त भेट द्यायला नाही, दे विल बी स्टिल. ते तिथं स्थिर होतील आणि तिथून ते परमेश्वराकडे वाढायची इच्छा व्यक्त करतील. मला सांगायचं आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये समजून एकच आहे, हे जे वचन आहे ना आणि आपल्याला परमेश्वर स्वप्नांतून दृष्टांतांमधून जे बोलतो ना ते सुद्धा परमेश्वराचं वचन असतं. विसरू नका. जे इथं लिहिलेलं नाही आहे, जे मला परमेश्वराने सांगितलं येणाऱ्या दिवसामध्ये एका लीडरबद्दल, मी फक्त लीडर असं म्हणेल, एका लीडरबद्दल मला परमेश्वराने सांगितलं. मी असं म्हणणार नाही की ख्रिस्ती लीडर, मी फक्त एवढं सांगत आहे लीडर. त्या लीडरबद्दल परमेश्वराने काही गोष्टी मला दाखवल्या, आता त्या वचनामध्ये नाही आहेत, पण त्या गोष्टी मला परमेश्वराने प्रगट तेव्हा केल्या जेव्हा मी या वचनावर मनन केलं, परमेश्वराच्या लिखित वचनावर. या वचनावर जेव्हा मी मनन केलं त्यावेळेस मला परमेश्वराने त्या गोष्टी दाखवून दिल्या ज्या ह्या जगामध्ये परमेश्वर आता घडवणार आहे. म्हणजे मी त्या गोष्टी प्रगट करणार आणि मग लोकांना विश्वास बसणार की खरोखर परमेश्वर आज सुद्धा त्याच्या लेकरांशी बोलतो, त्याच्या सेवकांच्या द्वारे. आपल्या सगळ्यांच्या जीवनात परमेश्वर यापेक्षा सुद्धा आणखी महान कार्य करायला तयार आहे. आपण सगळ्याच्या परमेश्वरामध्ये फक्त ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वरामध्ये परमेश्वराच्या वचनाचं यासाठी मनन करावं रोज आणि जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. कारण परमेश्वराचं ते वचन आपण धरलं पाहिजे, घट्ट पकडलं पाहिजे, त्याच्यावर आपली आशा पूर्णपणे सोपवली पाहिजे आणि मग ते वचन परमेश्वराकडे प्रार्थनेमध्ये घेऊन गेलं पाहिजे. आणि परमेश्वर म्हणलं पाहिजे, परमेश्वर बघ तू सांगितलं परमेश्वरा की मी तुझा आश्रय धरलाय म्हणून तुम्हाला संरक्षण करणार आहे, लोकांसमोर तुम्हाला फजित होऊ देणार. आता ह्या वचनानुसार माझ्या जीवनामध्ये तुझी कृपा आज परत प्रगट कर. मग पाहायचं परमेश्वर खरोखर आपण मागितलंय त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने भव्य प्रमाणात त्याचं कार्य परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करतो. परमेश्वर धन्यवाद या संदेशासाठी आपण विश्वासाने प्रार्थना करूया. धन्यवाद आमच्या पवित्र परमेश्वर स्वर्गीय पित्या की आज तू आम्हाला एकत्र केलं आणि तुझी इच्छा आज आम्हाला समजावून सांगितली परमेश्वरा. आम्ही मनापासून आज तुला त्यासाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. ख्रिस्त येशूच्या नावात आज मी परमेश्वरामध्ये शब्द बोलतो. जे आज ऑनलाईन आहेत परमेश्वरामध्ये वा आणि तुझ्याकडनं असणारा हा संदेश समजून घेत आहेत, स्वीकार करत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये या संदेशातल्या तुझ्याकडनं असणाऱ्या प्रगटीकरणांचा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये म्हणते वा त्या सगळ्यांना आज मी तुझ्यामध्ये प्रभू येशूच्या नावात देवा सुंदर जीवन आज ख्रिस्त येशूच्या नावात आज मी त्यांना देत आहे परमेश्वरा. ते सर्वजण आता परमेश्वरा निरीक्षण करायला सुरुवात केलेली आहे देवा. त्यांना दिसू लागलं आहे आता ख्रिस्त येशूमध्ये हे स्वर्गीय पित्या की त्यांचं जीवन तो खरोखर आता सुंदर
बनवायला सुरुवात केलेली आहेस. त्यांच्या जीवनामधली सुंदरता तू आता वाढवायला सुरुवात केली आहेस. सगळेजण आता हे पाहायला सुरुवात केलेली आहेत माता परमेश्वरा. सगळ्यांना आता हे दिसत आहे स्वर्गीय पित्या. आणि लोकांचंही खरोखर देवा, विशेष करून लोकांद्वारे त्यांचं कौतुक केलं जातं परमेश्वरा. येशूच्या नावात देवा आज मी ही डिक्री आणि डिक्लेअर जाहीर आणि घोषित करतो परमेश्वरा की खरोखर देवा आम्ही सगळेजण तुझ्यामध्ये आणखी स्थिर राहावे आणि आणखी वाढावेत परमेश्वरा. सहाय्य कर पवित्र आत्मा, तुझी कृपा कर परमेश्वरा देवा. आणि आम्हाला विशेष करून त्या लेकरांपर्यंत, आमच्या भावांपर्यंत, आमच्या बहिणीपर्यंत जे आमच्यासाठी आई वडिलांसमान आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला घेऊन चल स्वर्गीय पित्या. आणि आमच्याकडून त्यांना आमच्याकडे घेऊन त्यांना तार स्वर्गीय पित्या तुझ्यामध्ये स्थिर कर आणि वाढव परमेश्वरा त्यांना तुझ्यामध्ये. की ज्या दिवशी प्रभू येशू तू येशील माझ्या देवा तुझ्या दुसऱ्या आगमनासाठी, त्यावेळेस आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये तू घेऊन जावं स्वर्गीय पित्या देवा. आम्ही तर खाली माघारी राहण्यामध्ये, शिल्लक राहण्यामध्ये खाली माघारी परमेश्वरा देवा. तर तुझ्यासोबत स्वर्गीय राज्याची वाटेकरी म्हणून तुझ्यासोबत मध्ये घेतले जावे स्वर्गात. म्हणून आम्हाला खरोखर त्या परमेश्वरा तुझ्यामध्ये तू वाढव, स्थिर ठेव तुझ्यामध्ये, अशा मी आज प्रार्थना करतो. ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही सगळेजणी प्रार्थना करतो, एकत्र करतो आम्हाला इथून पुढे सुद्धा येशूच्या नावात परमेश्वरा. आमेन. हालेलुया परमेश्वरा. आमेन.